आजची रॅली आम्ही माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित केलेली होती। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नायलॉन मांजा वापरणे, बाळगणे किंवा त्याची खरेदी विक्री करणे हा दोन्ही प्रकारचा गुन्हा आहे। जनतेमध्ये अवेअरनेस निर्माण करावं याकरिता आम्ही आजची रॅली आयोजित केलेली होती। आमचा उद्देश रॅलीचा एकच आहे की किमान पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं। सुट्टीच्या दिवशी ते नायलॉन मांजा खरेदी करतात का, विक्री करतात का? कारण नायलॉन मांजा हा मनुष्याला खूप घातक आहे। गाडीवरती ड्राईव्ह करताना बऱ्याच जुन्या घटना आहेत की भरपूर लोकांच्या गळ्यांना इजा झालेल्या आहेत। जर नायलॉन मांजाचा वापर केला तर किंवा इजा झाली तर त्या संबंधित वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो। जो विक्री केलेला आहे त्यालाही त्याच्यामध्ये आरोपी बनवता येतं। याशिवाय जे लहान मुलांनी जर नायलॉन मांजा वापरून एखादा जर गुन्हा घडला किंवा तो बाळगताना मिळून आला तर त्याच्या पालकांना त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल धरून पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल। या जनजागृती अवेअरनेससाठी नायलॉन मांजा कुणीही वापरू नये आणि आगामी कुठल्या घटना घडू नये, अनुचित प्रकार कुठला घडू नये या उद्देशाने आम्ही ही रॅली आयोजित केलेली होती। या रॅलीमध्ये आमच्या हर्सुल पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार तसेच स्वयंस्फूर्तीने जनतेने देखील सहभाग घेतलेला होता। आम्ही अपेक्षा करतो की सर्वांनी नायलॉन मांजा वापरणे टाळतील, अशा प्रकारे आम्ही जनजागृती आज केलेली आहे। थँक्यू। आम्ही हर्सुल टी पॉइंट पासून सुरू केलं होतं। हर्सुल टी पॉइंट, मयूर पार्क, जाधववाडी, पिसादेवी रोड, भगतसिंग रोड, जहांगीर कॉलनी, हरसिद्धी लॉन्स आणि तिथून हर्सुल गाव अशा प्रकारे आम्ही सदर रॅलीचं आयोजन केलेलं आणि त्याची समाप्ती आम्ही परत हर्सुल पोलीस स्टेशन येथे केलेली आहे।